सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। भाजपची सर्वात मोठी खेळी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी कार्यकाळात एक अभूतपूर्व बदल पाहायला मिळणार आहे। महापालिकेच्या नव्या सभागृहात प्रथमच 5 ऐवजी 10 नामनिर्देशित नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे। या निर्णयामुळे महापालिकेतील राजकीय पक्षांच्या ताकदीत मोठी भर पडणार आहे। याचा सर्वाधिक फायदा विशेषतः भाजपला होण्याची चिन्हे आहेत। मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मध्ये मार्च 2023 मध्ये राज्य सरकारने महत्त्वपूर्ण दुरुस्ती केली। या नव्या तरतुदीनुसार कोणत्याही महानगरपालिकेत निवडून आलेल्या एकूण नगरसेवकांच्या 10% किंवा जास्तीत जास्त 10 सदस्यांना नामनिर्देशित करता येते। मुंबईत 227 निवडून आलेले सदस्य असल्याने आता ही संख्या 10 वर नेण्यात आली आहे। जे नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाहीत किंवा जे अत्यल्प मतांनी पराभूत झाले पण ज्यांना नागरी प्रश्नांची सखोल जाण आहे, अशा 10 जणांना थेट सभागृहात स्थान मिळेल। हे नगरसेवक महापालिकेच्या मुख्य सभांमध्ये मतदान करू शकत नाहीत, मात्र वैधानिक समित्यांच्या निवडणुकीत त्यांचे मत महत्त्वाचे ठरू शकते। नव्या नियमानुसार ज्या पक्षाचे जितके जास्त निवडून आलेले नगरसेवक तितक्या जास्त नामनिर्देशित जागा त्या पक्षाला मिळतात। भाजपचे 89 नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे। भाजपला 4 जागा मिळण्याची दाट शक्यता आहे। उर्वरित 6 जागांसाठी शिवसेना UBT व मनसे युती, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात चुरस असेल। संख्याबळानुसार या पक्षांना प्रत्येकी 1 ते 2 जागा मिळू शकतात।